नमस्कार, किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। अभिजित दिपके करणार भाजपमध्ये प्रवेश, या बड्या नेत्याची घेतली भेट। अभिजित दिपके होणार केंद्रीय शिक्षण मंत्री, मोठी बातमी समोर। विद्यार्थ्यांचा हिरो बनलेला दिपके याने अखेर खरे दात दाखवायला सुरू केले आहेत, कारण त्यांनी थेट एका बड्या भाजप नेत्याची भेट घेत भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं समोर या ठिकाणी आलेलं आहे। जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनामध्ये अनेक विद्यार्थ्यांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले असून अक्षरशः विद्यार्थी मला वाचवा अशी भीक मागताना पाहायला मिळत आहेत। या आंदोलनामध्ये मोदींना शिव्या देणे, पोलिसांवरती हल्ले करणे, सरकारी नुकसान करणे असे विविध व्हिडिओ समोर आलेले आहेत। या व्हिडिओच्या आधारे आता भरकटलेल्या आणि अडाणी विद्यार्थ्यांवरती थेट आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे। त्यामुळे ज्या अडाणी विद्यार्थ्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना आता थेट कायद्याचा दणका या ठिकाणी बसणार आहे आणि हेच विद्यार्थी आता मला माफ करा या प्रकारचे व्हिडिओ बनवून शेअर करत आहेत आणि अपलोड करत आहेत। मात्र येथे आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे अडाणी विद्यार्थी आता फार अडचणीत सापडलेले आहेत। मात्र इकडे विद्यार्थी अडचणीत असताना तिकडे अभिजित दिपके व त्याचे सहकारी अक्षरशः पार्टी करताना दिसले असून त्यामुळे हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी होतं का एका राजकीय पक्षासाठी असा सवाल आता निर्माण झाला आहे। मात्र ते जाऊ द्या, एका सोशल मीडियानुसार अभिजित दिपके यांना तू भाजपात ये नाहीतर बरे वाईट होईल अशी धमकी त्यांना आल्याचं त्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलेलं आहे। मात्र सोशल मीडियावरती अभिजित दिपके एका भाजपच्या बड्या नेत्याला भेटल्याचं वृत्त आहे आणि ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती समोर येत आहे। मात्र मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते खाली आम्हाला कमेंट करा। अभिजित दिपके भाजपमध्ये जाणार का नाही ते खाली आम्हाला नक्की कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।